इकडे पश्चिम रेल्वेवर विरार चर्चगेट पर्यंत अशी लोकल आता सुरू झालेली आहे आणि पश्चिम रेल्वेवर धीम्या मार्गावर वाहतूक सध्या सुरळीत आहे, तर पश्चिम रेल्वेची जलद लोकल मात्र 25 मिनिटं उशिराने सुरू आहे। मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर सध्या वाहतूक सुरळीत सुरू आहे। मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणजे ही लोकल सेवा, तिन्ही मार्गावरची वाहतूक सध्या सुरळीत सुरू आहे। मुंबईमध्ये सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे, ब्रेक घेतलेला आहे आणि त्यामुळेच अशा प्रकारे वाहतूक सध्या तरी पूर्वपदावर आल्याचं पाहायला मिळते। काल विरार, वसई, नालासोपारा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्याची घटना घडली होती। सफाळ्यामध्ये रेल्वेचे जे रूळ आहेत ते पाण्याखाली गेलेले होते आणि त्यामुळे ही रेल्वे सेवा विरारपर्यंतची ही कुठेतरी खंडित झालेली होती। मात्र आता विरार चर्चगेट ही लोकल सेवा आता सुरू झालेली आहे। प्रथमेश तावडेंचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत आणि सविस्तर तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। प्रथमेश, सध्या विरार चर्चगेट ही रेल्वे सेवा सुरळीत सुरू असल्याचं कळतं आहे, काय नेमकी या संदर्भातले अपडेट्स येत आहेत? निश्चित पावसानं सकाळपासून विश्रांती घेतलेली आहे, मात्र अद्याप जे काही सखल भाग आहेत या ठिकाणी पाणी साचलेलं कायम मिळतंय। मात्र ज्या पद्धतीनं काल पाणी साचलं होतं तसं पाणी साचलेलं नाहीये। संपूर्ण रस्ते क्लिअर झालेले आहेत आणि शहरातली वाहतूक जी आहे ही पूर्वपदावरती आली आहे। आणि आपण पाहिलं असेल तर काल लोकल सेवा ही पूर्णपणे ठप्प होती, ही लोकल देखील आता पूर्वपदावर आलेली पाहायला मिळते आणि नोकरदार वर्ग जो आहे तो पुन्हा आज कामासाठी निघालेला आहे। खरं तर अनेक लोकांचं नुकसान या संपूर्ण पावसाने झालेलं आहे आणि अद्यापही शहरामध्ये इंटरनेट सेवा असेल किंवा वीज सेवा असेल त्यामुळे लोकांचे हाल होत आहेत आणि याचा परिणाम जो आहे हा इथल्या आर्थिक जीवनावरती होतोय, व्यवसायांवरती होतोय। असं काहीसं चित्र वसईतल्या शहरी किंवा ग्रामीण भागामध्ये। ठीक धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी प्रथमेश।